दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगली आहे. शेकापचे अनेक नेते पक्षात घेतल्यानंतर आता भाजपने शेकापच्या ताब्यात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत याची झलक पाहायला मिळाली. या बैठकीत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी काढून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभापती वैकुंठ पाटील यांनी हा ठराव मानला, तर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी प्रशासनाला तत्काळ ठेवी काढण्याचे निर्देश दिले. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ठेवी आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पगार खातीही राष्ट्रीयकृत बँकांकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ही बँक शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून त्यांनी बँकेचा कारभार प्रभावीपणे सांभाळला आहे. बँकेने नुकताच 7,000 कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला असून राज्यातील आदर्श बँक म्हणून ओळख निर्माण केली आहे. दरम्यान बँकिंग सुधारणा अधिनियम 2025 नुसार 10 वर्षांहून अधिक काळ संचालक असलेल्या व्यक्तींना पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिल्याने शेकापच्या अनेक संचालकांवर याचा परिणाम होणार आहे. या सर्व घडामोडींमुळे भाजपने शेकापचा प्रभाव कमी करत जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही नियंत्रण मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. प्रचंड प्रकारचा त्या ठिकाणी ताण आणि त्या ठिकाणी दबाव वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक संस्था ही व्यवस्थित राहायला पाहिजे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था या टिकल्या गेल्या पाहिजे. या भूमिकेतूनच या ठिकाणी हा ठराव घेतलेला आहे. मला निश्चितपणे माहिती आहे की हा ठराव घेताना कुठलीही कचराई करता कामा नये, कारण प्रत्येक सदस्यांनी आपल्या स्वतःचा विचार न करता सर्वसामान्य माणसांचा विचार करायला पाहिजे. कारण या जिल्हा परिषदेमध्ये जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचे आहेत, या ठिकाणी कष्ट करणाऱ्या लोकांचे आहेत, सर्वसामान्यांचे पैसे आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या पैशांच्या ठेवीला संरक्षण हे लाभलं पाहिजे. या हेतूनेच आपल्याला राष्ट्रीयकृत बँकामध्ये या ठेवी ठेवायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता ठराव झालाय. माझा या ठरावाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मी असं समजतो की सगळ्या लोकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. हा ठराव आपण तातडीने राज्य सरकारकडे पाठवण्यात यावा. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.